ध्यानात ठेवायचं सबका नंबर आएगा. जर तुम्ही प्रत्येकाने एकमेकांना ढकललं दुसऱ्यामध्ये जर खुश होत गेलात ना तर सबका नंबर आएगा हे तर होणारच. एक कारण पाठीमागच्या कालावधीमध्ये आपण एक गोष्ट पाहिली की शाळेमध्ये जे ऍक्च्युअली शिक्षक येतात जे नोकरीला आहेत त्यांना तुम्ही डबल टीईटी वगैरे घेण्याचे प्रयत्न सरकारचे चालू आहेत. त्याच्यामुळे आमच्या शाळा आणखी डिस्टर्ब झाल्या आणि याच्यातून आम्हाला 100% खात्री वाटायला लागली की सरकारला मुद्दाम या शाळा बंद पाडायच्या. कारण तुम्ही अचानकच मध्ये काहीतरी काढता. पाठीमागे शाळा चालू असताना म्हणजे सत्र चालू असताना शाळेचं तुम्ही काय केलं, अचानक त्यांच्या बदल्या करून टाकल्या. सगळी सिस्टम अस्तव्यस्त झाली. त्याला 3-4 महिने कालावधी गेला साहेब, हे सगळं मेळावर यायला आणि याच्यामुळे आमच्या शाळा बंद पडायला लागल्या. आणि बहुतेक प्रशिक्षणार्थी हे शाळांच्या किंवा जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आहेत आपले, यांना जर रोजगार द्यायचं म्हटलं तर आपण त्यांना मागणी वारंवार ही करतो की जे एक्स्ट्रा कामं शिक्षकाला जे बाकीचे एक्स्ट्रा कामं करण्याची गरज पडते ते सगळे कामं यांच्याकडे द्या. भले तुम्ही रोजगार या माध्यमातून द्या, परमनंट नोकरी आताच नका देऊ. त्यांचं काम त्यांचं स्किल तुम्ही चेक करा. आणखी स्किलची गरज असली तर आणखी नवीन पोरांना स्किल द्या. त्याच्यामधले गावामध्ये 3-4 जण झाले तर त्याच्यामधलं एकच तुम्ही तिथं घ्या आणि त्याला हे सगळे ऑनलाईन कामं सगळे किंवा BLOचे जे कामं असतील ती कामं त्याला तुम्ही देऊ शकतात. आणि जे DEDची भरती झालेली नाही आपली इथून पाठीमागं, DEDची भरती बऱ्याच दिवसापासून झाली नाही, त्या मुलांचं पण खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. म्हणजे लग्न पण होत नाहीत त्या मुलांची. मुलींचं अवघड झालंय, मुलांचं अवघड झालंय. शिक्षण घेऊन त्यांना काहीच भेटलं नाही त्याच्यामध्ये. DED कम्प्लीट आहे पण